तर मंडळी, तुम्हाला जसा माझा राग येतो तसं मला पण तुमचा राग येतो बरं का. आणि का ते तुम्हाला नंतर सांगते. तर आज सकाळपासून नाही, काल सकाळपासूनच ठरवलं होतं अण्णांनी आणि मी की खूपच दिवस झालं एक दरवाजामध्ये नारळ आणून ठेवला होता. आईकडून आणलेला होता तो नारळाचं झाड, म्हणजे छोटंसं रोपटं. तर आईच्या इथं देवाऱ्यावर उगवलेला नारळ होता. तिला मी म्हणलं तुला इकडं नाही लावायचं तर दे माझ्यासाठी. तिच्याकडे अशी पण ऑलरेडी आहेत 2-4 झाडं नारळाची आणि त्यांच्याकडे भरपूर नारळ निघतात. माझ्या दरवाज्यात 2 आहेत पण त्याला पाणी कमी पडते, घरी पाणी कमी असल्यामुळं. तर आईकडनं आणलेलं नारळ लावायचं कुठं, किती दिवस झालं विचार चालला होता की याला लावावं कुठं आता. मग फायनल डिसिजन ठरलं की आपण मळ्यातच लावूया. मळ्यात कसं बोरवेल पण आहे आणि जुनी विहीर पण आहे, तर तिकडे लावायला येईल म्हणून चाललं होतं. तर अण्णा गेले मळ्यात खड्डा घ्यायला, भरणं पण चालू होतं आज मळ्यातलं. आणि मग मी म्हटलं ही नुसता डबा मातीनेच भरलेला आहे ना, तेलाचा पत्र्याचा डबा. तर मी म्हटलं मी घेऊन येते, अण्णांना काही घेऊन जाता आलं नसतं म्हणून मग हा डबा मीच घेऊन गेले मळ्यामध्ये लावायला. तर पत्रा खूप कुजलेला होता, त्याच्यामुळे ना पत्र्याचे वरच्या बाजूचे सगळे तुकडे तुकडे पडत होते आणि तुकडे पडल्यामुळे त्याच्यात पाणीच थांबत नव्हतं. पत्र्याचा वरचा बाजूचा भाग सगळा कुजून गेलेला होता आणि पाणी वतलं की आता तर तो नारळ पण उघडा पडला होता, माती वाहून जायची पाणी वतल्याबरोबर त्याच्यातनं. मग म्हटलं चला बरं झालं, आता अण्णा बोलले तर पटकन जाऊया. आणि अण्णाने इकडे खड्डा खांदून घेतलेला आहे आणि मला काय आता फक्त नारळ लावायचं होता, त्याच्यात खड्ड्यात नारळ सोडायचा होता. पण त्यात मेहनत अशी लागली की पत्र्याचा डबा होता तो कापायला मी इळा वगैरे काही नेलंच नव्हतं. तर त्याला पारीने 2-3 ठोकं घातलं की तो पत्रा कुजलेला होता लगेच निघून गेला. आणि नारळ लावल्याच्या नंतर असं वाटलं की आता ह्याच्यात नारळाच्या आळ्यामध्ये आज तरी पाणी राहायला पाहिजे होतं, असं थोडा उतारायला लागला होता बांधाच्या कडेवर. पण आज काय पाणीच राहत नव्हतं, परत एकदा खोऱ्याने आळं करावं लागलं. तर असो, झालेला आहे नारळ लावून आणि छान छान फोटो काढून. आता पुढचा विषय घेऊया आपण. तर झालंय असं की माझे व्हिडिओ वेळेवर येत नाही म्हणून बरीच मंडळी माझ्याबरोबर नाराज आहेत आणि मला अनफॉलो करून जातात इंस्टाग्रामवरून, युट्यूबवरून अनसबस्क्राईब करून जात आहेत. तर असं करू नका. मला व्हिडिओ काढायचं कंटेंट आपल्याकडे भरपूर आहे, पण विषय असा आहे की व्हिडिओ काढत काढत काम करायचं म्हटलं ना, जिथं माझं 10 मिनिटाचं काम असतं तिथं माझा अर्धा तास कधी जातो मला कळत नाही व्हिडिओ काढता काढता. म्हणून मी व्हिडिओचा कंटाळा करते, बाकी काही विषय नाही. म्हणून आपले व्हिडिओ कधी कधी लेट येतात आणि मला जरा कामाचा जास्त लोड असला की मग मी व्हिडिओकडे खरंच दुर्लक्ष करते. आणि असं खरं नाही केलं पाहिजे. जे एखाद्या क्षेत्रामध्ये आपण गेलं तर तिथं आपलं 100% आपण द्यायला पाहिजे. पण युट्यूबवर अजून काही एवढी कमाई वगैरे नाही, त्याच्यामुळे मी माझं इथं 100% देत नाही. माझं 100% फक्त माझ्या शेती व्यवसायालाच आहे. तर झालेलं आहे इथं नारळ लावून छान छान फोटो काढून इकडे मळ्यातलं गहू अन्नाचं भिजवायचं काम चालू होतं आणि मी चालले घरी. बाय.